मूल जन्माला यायचं असेल तर गर्भसंस्कार करण्याची प्रथा आहे. तर आता इथे येणार आहेत गृहस्थ ज्यांनी गर्भसंस्काराचे वर्ग सुरू केलेत आणि त्यांच्याकडे गेली आहे एक गर्भवती स्त्री. बघूयात काय होणार आहेत गर्भसंस्कार. हा कडक परफॉर्मन्स घेऊन येते पुढची जोडी म्हणजेच निर्मिती त्यांच्या टीमची जोडी वैभव आणि क्षिती. नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुट्ठी में क्या है, नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुट्ठी में क्या है, मुट्ठी में है तकदीर हमारी, हमने किस्मत में बस किया है. नन्हे मुन्ने बच्चे तेरे मुट्ठी में क्या है. बस पोटी येणारा मुलगा आणि ओटीत येणारा नारळ हे दोघेही सारखेच असतात, कारण त्यांचं उद्या काय होणार आहे हे आपल्याला काहीही माहित नसतं. म्हणजे आम्ही सांगू शकतो की तो काय होणार आहे, काय होणार नाही आम्ही ते ठरवू शकतो तो काय बनणार आहे, कारण आम्ही चालवतो इंटरनॅशनल लेवलवरचं खोपटे गल्लीतलं गर्भसंस्कार केंद्र. तुमच्या मुलाला डॉक्टर करायचंय आणा आमच्याकडे, तुमच्या मुलाला काय क्रिकेटर करायचंय आणा आमच्याकडे, आमच्याकडे आणा, गर्भावर संस्कार करा आणि बनवा त्याला काय हवं ते. राम रे सबसे बडा तेरा नाम, ओ शेरो वाली ऊंचे टेरो वाली, बिगड़े बना दे मेरे काम. राम रे अहो काय तुमची अवघडलेली अवस्था आणि गर्भा कसला नसताय. अरे वा, गर्भसंस्कार आहे ना इथे. अहो गर्भसंस्कार आहे, गर्भासंस्कार नाही आहे. आमच्याला हे करा ना, आमच्याला करा ना. तुमच्याला हे करूया. चला चला. काय चला कुठे का डिलिव्हरीसाठी आलात काय ते. नाही ते तुम्ही शिकवता ना पोटातल्या पोरांना सगळं आधीच शिकवा ना. हा त्याला गर्भसंस्कार असं म्हणतात. हा बरं मला सांगा तुमचा नवरा काय करतो. उद्योगपती आहे. वा छान आहेत पती उद्योग. बर बर ठीक आहे ठीक आहे. काय बनवायचं तुमच्या मुलाला आपण. तुम्ही सांगा बघू. काय आहे मला असं वाटतं की आपण त्याला अमुक करावं. मग वाटतं नको तमुकच करूया का. तुम्ही सांगा बघू. आपण एक काम करूया आपण त्याला डॉक्टर बनवूया डॉक्टर. चालेल. त्यासाठी काही महत्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगतो. एक मंत्र आहे तो दिवसातून तुम्ही 5 वेळा म्हणायचा. हा चला माझ्या मागून म्हणा. ओम धरा पकडा तोडा कापा, धरा पकडा तोडा कापा, धरा पकडा तोडा कापा. काय मला माझ्या मुलाला भाई नाही करायचं, डॉक्टर करायचंय. डॉक्टर नाही नाही हा डॉक्टरचाच मंत्र आहे. काय आहे भाई आणि डॉक्टर दोघांसाठी एकच मंत्र आहे. हा दिवसातनं 5 वेळा म्हणायचा. कळलं. बरं शाळेत गेला होतात का. हो 10वी पास आहे मी. लिहिता येतं लिहिता. हो नाही काय अशुद्ध लेखन लिहावं लागेल. अशुद्ध लेखन. हा कारण जेवढं अक्षर खराब तेवढा डॉक्टर मोठा, हे लक्षात ठेवा तुम्ही. कळलं तुम्हाला. बरं आजपासून सफरचंद खायचं नाही. अन ऍपल अ डे कीप्स द डॉक्टर अवे. सफरचंद खाल्ल्यामुळे काय होतं डॉक्टर होण्याची शक्यता संपते जवळपास. आणि रोज रात्री झोपताना 5 एक भयंकर रोगांची नावं ऐकून झोपायचं. म्हणजे मुडदूस, डांग्या, खोकला, एड्स, कॅन्सर. शी काय अशा भयंकर रोगांची नावं ऐकून झोपलं की डॉक्टरला कसा आनंद होतो. मला माझ्या मुलाला डॉक्टर नाही करायचं. तुमचे असे मंत्र ऐकून तो डॉक्टर होणार, पुढे पेशंटचं नातेवाईक त्याला मार मार मारणार. नको ते डॉक्टर नको. डॉक्टर नको. नको मग पेशंट बनवूया. हा चालेल. मग काय बनवायचं काय त्याला. तुम्ही त्याला ना सचिन तेंडुलकर बनवा. अरे वा सचिन तेंडुलकर. मग तुमच्या नवऱ्याला काम करावं लागेल. अजून अहो संस्कृत मधलं काम नव्हे हो, मराठी मधलं काम. काम काम करावं लागेल. त्याला कविता लिहाव्या लागतील. कविता. हा कारण सचिन तेंडुलकरचे वडील हे कवी होते नाही का, साहित्यिक होते मोठे. त्यांनी छान छान कविता लिहिल्या म्हणून सचिन कसे लयबद्ध फटके मारतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट दिवसातून कमीत कमी 4 विनोद ऐकलेच पाहिजे. विनोद. विनोदची सोबत असली की सचिनची वाढ चांगली होते. वा 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 वा. सचिन नंतर मोठा होतो पण सुरुवातीला विनोद हवाच. हो पण हे सगळं मुलगा असेल तर. मुलगी असेल तर काय करणार. मी नाही हो तिला खेळाडू करायची. का 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 का. अहो ते राष्ट्रकुल मधले जिंकलेले खेळाडू सोन्याचं पाणी मारलेलं पदक देतात त्यांना. पण तिथेच ती ऐश्वर्या राय 4 मिनिटं नुसतं टुचुक 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 एवढं नाचते आणि 4 कोटी रुपये घेते. वा वा कशी नाचते. वा वा अजून दाखवा ना. बरं सॉरी सॉरी सॉरी. हा तुमच्या मुलीला आपण हिरोईन बनवायचं ठरलं. हा एक काम करायचं आज रात्री कोचावर झोपा. नाही कास्टिंग काउचची सवय तिला आतापासूनच व्हायला हवी. आऊच नाही काउच 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 काउच. अहो पोटातलं बाळ लात मारतोय हो.
बघा म्हणजे पोटातल्या बाळालाही हिरोईन होणं मान्य नाही. तुमच्या पोटामध्ये मुलगी नाही मुलगाच आहे. हा मग तुम्ही त्याला हाय बनवा. आता हाय कसं बनवणार? हाय हाय दमा झालेला माणूस. अमिताभ बच्चन. अच्छा अच्छा अमिताभ बच्चन. पुन्हा तुमच्या नवऱ्याला कविता लिहाव्याच लागतील. अरे देवा का. कारण बच्चनचे वडील हरिवंशराय बच्चन कवी होते नाही का? उगाच गल्लीतले 4 कवींना नकार दिला मी. अजून दारू पिऊन ठीस असतात ते. एवढे खुश झाले तुम्ही नकार दिल्यावर? हो. बरं सांगा काय बनवायचं आता? एक सोप्पा सांगते. हा. हा तुम्ही त्याला फू बाई फू मधला आनंद इंगळे बनवा. अहो मुलाला बच्चन बनवायला निघाला होतात ना, गाडी तुमच्या आनंद इंगळेवर कशी घसरली? हे म्हणजे तोप बनवायला गेले आणि बनवली काय दिवाळीतली पिस्तूल? हो तो असं 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 करतो. मला फार आवडतं. आवडतं? मग काही सोप्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगतो. हा. सर्वप्रथम पुण्याला राहायला जा. हा? हा. आणि आत्तापासून एखाद्या विषयातला आपल्याला कळत असो अथवा नसो, एखाद्या विषयातली आपल्याला गती असो अथवा नसो, मत मांडायला शिका. सतत मत मांडायची, दुसऱ्याला हीन लेखायचं. तुमच्या पोटी आनंद इंगळे जन्माला आलाच म्हणून समजा. मला नको आनंद इंगळे. नको? नको. तुम्ही सांगा ते आपण करू. आपण एक काम करूया का, तुमच्या बाळाला विचारूया? हा. थांबा मी पोटाला कान लावतो. अय्या हाय. पोटाला कान लावणार? वेगळंच असं नाही. असं असं नसतं हो, असं नसतं. हे बघा म्हणजे काय आहे, बाळ कोणाच्या पोटात आहे? माझ्याकडे काय बघता, ढेरी तुमची वाढली ना? हा, थांबा थांबा मी कान लावतो. आहे आहे काय म्हणजे उशिरून आले का काय मी? नाही तसं नव्हे हो, म्हणजे हसतंय असं म्हटलं मी तुम्हाला. हा. काय रे काय बनायचंय? इंजिनियर, डॉक्टर, वकील, चित्रकार? काही नाही. लेखक, कवी, नर्तक, पत्रकार? काही नाही. बापासारखं मंद होणार का काय? नाही नाही काळजी करू नका. नाही नाही थांबा 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 विचारतो. काय रे तुला मराठी नट व्हायचंय का? हात मारली का? हात मारली. बाप रे, मराठी नटाला वेळेवर पैसे मिळत नाही हे कळलं की काय त्याला आत्ताच? थांबा थांबा थांबा. काय तुला भाई व्हायचंय का रे? अरे अरे भाई व्हायचंय, भाई व्हायचंय. हो भाई भाई भाई. हो ठरलं ठरलं ठरलं. तुमच्या मुलाला भाई करायचं. ठरलं ठरलं ठरलं. तुम्हाला मंत्र माहिती आहे? धरा पकडा तोडा कापा धरा पकडा शाबास तोडा. शाबास शाबास. उद्यापासून सुपारीच्या बागेत फिरायचं. सुपारी? सुपारी सुपारी सुपारी, हा. हा हा हा. दुबईची एक ट्रिप करून या. हा. हा. पण मी काय म्हणते, हा. त्याला आपण नेता बनवला तर? वेगळे संस्कार करण्याची गरज नाही, कारण आजचा भाई हा उद्याचा नेताच असतो ना. मी काय म्हणते, आपण त्याला पायलट बनवूया किंवा काय ना, आपण त्याला नका नका हो, त्याचा गोंधळ नका वाढवू. ते कन्फ्युज होऊन जन्माला येईल. मग तो काय होईल? कन्फ्युज होऊन जन्माला आल्यावर काय होतं? काय? सामान्य भारतीय माणूस, कॉमन मॅन. क्या बात आहे. धमालच भाऊ तुमचे गर्भसंस्कार वर्ग. तर मला वाटतं हे संस्कार वर्ग तुम्हालाही आवडले असेल. आता वळूयात तुमच्या टीमच्या प्रमुखांकडे. निर्मितीताई, कसे वाटले हे गर्भसंस्कार? हा छान झाला तुमचा ऍक्ट. क्षिती, काय सुंदर बेरिंग घेतलं होतंस ते उभं राहण्याचं तुझं. वा 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 वा, फार गोड. छान केलं तुम्ही दोघांनी. तुमचं ट्युनिंगही छान होतं आता हळूहळू. पण याच्यापेक्षा काहीतरी चांगलं अजून बघायचं मला. ऑल द बेस्ट. स्वप्नील सर. त्या दोघांशी बोलतोच, पण जरा ताईशी बोलायचंय. का? तुझ्या टीमची लोक असं जर आमच्या टीमच्या लोकांबद्दल बोलणार असतील तर मग आम्हाला जरा बसून विचार करावा लागेल. असं आमच्या टीमचे हर हुन्नरी कलाकार, त्यांच्याबद्दल जर तुमच्या टीमची लोक असं बोलणार असतील. अरे त्याला किती त्यांनी मोठेपणा दिलाय. नाही पण आमच्या टीमच्या आणि विशेषतः आनंद इंगळेला कोणी मोठं करायची गरज नाही. तो जन्मजात मोठा माणूस आहे. मग त्याचं तेच तर म्हणणं होतं ना. तर आम्हाला जरा विचार करायला लागेल की मग काय करता येईल. हा पोरानो. क्षिती, मला हा ऍक्ट खूप आवडला. तुझ्या पॉइंट ऑफ व्ह्यूने खूप गोड केलास तू ते. आणि वैभव खूप छान झाला. आणि बाकी जरा आपण बोलूया. आनंद बिनंबल तुम्ही जे काय बोलताय त्याच्याबद्दल जरा बोलू. गॉड ब्लेस यू. या जोडीला मार्क्स देतील निर्मितीताई, ज्या या टीमच्या मुख्य आहेत. तर पाहूया मार्क्स. आणि स्वप्नील सरांचे मार्क्स गुलदस्त्यात राहतील, ते उद्या कळतील. निर्मितीताई 9 गुण. क्या बात आहे. तर तुमची धमाल अशी सुरू राहू देत. कॉमेडीचे संस्कार तुम्ही असेच आमच्यावरती करत राहा. तुम्हाला पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी खूप साऱ्या शुभेच्छा.